नमस्कार. वाचाल तरच वाचाल आपल्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बटाट्याची चाळ या पुस्तकाचं आपलं वाचन सुरू आहे आणि जास्त वेळ वाया न घालवता मी पुढचा भाग म्हणजेच भाग नंबर 7 हा वाचणार आहे. तर सुरू करूयात. चाळीच्या एकीकरणाचे सायंटिफिक प्लॅनिंग केले पाहिजे असे नुकताच चष्मा लावू लागलेला व मिशा काढू लागलेला भाऊ भंडाऱ्यांचा फर्स्ट इयर फेल मुकुंदा गंभीरपणाने सांगू लागला. आणि त्याच बैठकीत चाळीत सांस्कृतिक सप्ताह साजरा करण्याचे ठरले. चाळीची सांस्कृतिक उन्नती हे ह्या चाळीचे ध्येय होते. ही बैठक सोकाजीरावांच्याच बिराडी भरली असल्यामुळे सोकाजीराव त्रिलोकेकर बटाटे चाळ ऐक्यवर्धक व सांस्कृतिक उन्नतीकारक समितीचे अध्यक्ष झाले. यापूर्वी त्यांच्या आयुष्यात एका ज्ञाती बांधवाच्या दुखवट्याच्या सभेला अध्यक्ष होण्याचा प्रसंग आल्यामुळे अध्यक्षीय कार्याचा त्यांचा अनुभव जमेस धरून ही योजना झाली. बाबूकाका खऱ्यांनी बटाट्याच्या चाळीचा समग्र इतिहास व चाळकरी मंडळींची हुजहूच्या धर्तीवर कोणाचा कोण नामक ग्रंथ लिहावा असे ठरले. गणपती तोंडावरच आले होते तेव्हा सालाबादच्या उत्सवात फेरबदल करून त्यात हा सांस्कृतिक सप्ताह घातला गेला. त्यात एक ऐक्यवर्धक दिन होता. परस्परांतील भेदभाव विसरून मानवतेच्या भूमिकेवरून जगाकडे पाहावे आणि एकूण ऐहिक आणि पारलौकिक कल्याणप्रद जावे या हेतूने प्रेरित होऊन समस्त चाळकरी बंधूंनीही सांस्कृतिक सप्ताहाचा कार्यक्रम आखला. सुदैवाने गणपती आणि हा सप्ताह साथ साथच आले.